सुरू करा मॅडम, चालू झाले रेकॉर्डिंग. हो. सर्व बालमित्रांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत जो आपले मिशन आरंभचे ऑनलाईन तास या ठिकाणी सुरू आहेत, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. माझं नाव श्रीमती मुजावर रेहाना गणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने. आज या ठिकाणी आपण फेब्रुवारी 2019 ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. त्यामध्ये मला या ठिकाणी बुद्धिमत्ता हा विषय देण्यात आलेला आहे. तर बुद्धिमत्ता फेब्रुवारी 2019 यामधील 43 ते 59 या प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण आपल्या तासिकेत या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्व मुले या ठिकाणी जॉईन झाले असतील. आपण आपल्या तासाची सुरुवात या ठिकाणी करूया. तयार आहेत ना सगळे? पहा, आपला 43वा प्रश्न आहे. सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला, तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. 2 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? उत्तर पर्याय दिलेले आहेत. पूर्व, 2 पश्चिम, 3 उत्तर आणि 4 दक्षिण. तर मुलांनो, मला वाटतं तुम्हाला यातलं दिशा चक्र हे सगळ्यांना माहिती असेल. आणि दिशा चक्रामधला आपण आठवणीत ठेवण्यासारखा जो शब्द आहे तो आहे उ, ई, पू, आ, द, न, प, वा. आता आपण या ठिकाणी दिशा चक्र काढूया. पहा, काय सांगितलं मी तुम्हाला आताच? उ, ई, पू, आ, द, न, प, वा. उ, ई, पू, आ, द, न, प, वा. आता या ठिकाणी मी त्या दिशा चक्राला ते नाव देते. उ, ई, पू, आ, द, न, प, वा. उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य, पू म्हणजे पूर्व, आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम आणि वा म्हणजे वायव्य. सर्व मुलांचा हा शब्द लक्षात असेल. उ, ई, पू, आ, द, न, प, वा. पुन्हा एकदा काळजीपूर्वक तो प्रश्न पाहायचा. सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला, तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. विश्वास चालावयास, आता आपल्याला माहितीये सूर्य कोणत्या दिशेला उगवतो बरं? तर पूर्व. आणि मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो ती दिशा असते पश्चिम. आता सूर्य ज्यावेळेस उगवत होता त्यावेळेस विश्वास चालावयास निघाला, तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूला होताच, म्हणजेच विश्वास हा उत्तर दिशेकडे चाललेला आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगितलेले असेल, जर डावीकडे आपल्याला जायचं असेल तर आपण पुढे जात असतो. ही साईट असते ती डावीकडे जाण्याची. आणि उजवीकडे जायचं म्हणजे मागं जायचं, हे उजवीकडं. आता विश्वास या ठिकाणी चालतोय, त्याच्या डाव्या बाजूला सूर्य आहे. थोडस 2 किलोमीटर अंतर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळाला. आता उजवीकडे काटकोनात वळाला म्हणजे इकडं नाही जायचं पुढं, तर मागं जायचं.
उजवीकडे काटकोनात वळाला म्हणजे आधी तो पूर्वेकडे आला, बरोबर या ठिकाणी आला. पुन्हा थोडं अंतर चालल्यावर पुन्हा तो उजवीकडे काटकोनात वळाला म्हणजे आता तो आलेला आहे दक्षिण दिशेला. मग आता त्याचं तोंड आहे दक्षिण दिशेला, पण त्यांनी हे नाही विचारलं आपल्याला की विश्वासचं तोंड कोणत्या दिशेला आहे. त्यांनी विचारलं त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे. तर त्याच्या डाव्या हाताला जी दिशा येत आहे ती आहे पश्चिम. त्याच्या डाव्या हाताची दिशा आहे पश्चिम. म्हणजे सूर्योदय होत असताना विश्वास चालाव्यास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. 2 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. थोडे अंतर चालल्यावर पुन्हा तो उजवीकडे काटकोनात वळला तर त्याच्या डाव्या हाताला जी दिशा आली ती होती पश्चिम. आता या ठिकाणी मुलांनो दिशावरचे हे जे कुट प्रश्न असतात हे सोडवताना तुम्ही एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उ इ पू आ द न पवा आणि हे जे दिशा चक्र आहे डावीकडे म्हटल्यावर पुढे जायचं आणि उजवीकडे म्हटल्यानंतर मागं जायचं. तर या 43व्या प्रश्नाचं उत्तर मुलांनो तुम्हाला कळलं असेल ते आहे 2 नंबरचं पश्चिम. आता यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे 44. कविता, सविता व सलमा यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्ष होती तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल. आता बुद्धिमत्ता हा विषय सर्वांना आवडतो. हा जो प्रश्न आहे तो कुट प्रश्न मधला वय या घटकावर आधारित प्रश्न आहे. आता वयामधला तुम्हाला फरक दिलेला असतो. आता तुम्हाला माहिती आहे वयातला फरक दिलेला असेल तर तो किती वर्षांनी विचारला तरी तो तेवढाच असतो. कधी कधी त्या 2 व्यक्तींच्या वयांची बेरीज दिली जाते. लहान व्यक्तीचं वय विचारलं जातं, मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं जातं. आज आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. कविता, सविता, सलमा यांच्या वयाची बेरीज आहे 28 वर्ष. पण ती किती वर्षापूर्वी आहे तर ती आहे 4 वर्षापूर्वी. त्यांच्या वयाची बेरीज आहे 4 वर्षापूर्वीची 28 वर्ष. आजची आहे का ती तर नाही. तर आजची त्यांच्या वयाची बेरीज काढायला हे जर 4 वर्षापूर्वीची आहे तर कविताचे 4 वर्ष, सविताचे 4 वर्ष, सलमाचे 4 वर्ष असे तिघींचे झाले 12 वर्ष, बरोबर की नाही. मग त्या 28 मध्ये तुम्हाला हे 12 वर्ष मिळवावे लागतील तेव्हा आजच्या वयाची बेरीज तुम्हाला किती आली 40. परंतु या ठिकाणी त्यांनी आजच्या वयाची बेरीज विचारली आहे का तुम्हाला तर नाही. पहा ते सुद्धा उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे 40. काही काही मुलं काय करतात घाई मध्ये चला आलं आपलं उत्तर 40 आणि तो पर्याय भरून मोकळे होतात. तर कधीही प्रश्न सोडवताना तो काळजीपूर्वक त्यात काय विचारलेलं आहे हे वाचणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आज त्यांच्या वयाची बेरीज झाली 40. आता विचारले 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. मग आता 4 वर्षानंतर म्हटल्यावर पुन्हा कविताचे 4, सविताचे 4, सलमाचे 4 झाले 12 वर्ष. मग आजची जर बेरीज 40 आहे आणखी 4 वर्षानंतर 12 म्हणजे 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज आली 52. हो की नाही. आणि 52 हे उत्तर जे आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. तर कविता, सविता, सलमा यांच्या वयाची बेरीज 4 वर्षानंतर आलेली आहे ती म्हणजे 52. हा प्रश्नही 44 नंबरचा मुलांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. वयावरचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक वाचणं हे गरजेचं आहे कोणताही प्रश्न सोडवताना. यानंतर पुढचा प्रश्न कडे आपण जाणार आहोत. तर पहा प्रश्न आहे, आधी मी प्रश्न वाचते. 45वा प्रश्न आहे, सुयश
क्रिकेट व फुटबॉल खेळतो. राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो व दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो. तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण? पहिलं उत्तर दिलेलं आहे दीपक व राजेंद्र. दुसरं उत्तर आहे फक्त शैलेश. तिसरं उत्तर आहे सुयश व शैलेश आणि चौथं उत्तर आहे दीपक व शैलेश. तुम्ही सर्व मुले हुशार आहात. अत्यंत काळजीपूर्वक जर आपण हा प्रश्न वाचला तर कबड्डी हा खेळणारा खेळ कोण हे आपल्याला हा प्रश्न वाचल्याबरोबर कळत. याच ठिकाणी दिसतं पहा, शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो आणि दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो. म्हणजे जर काळजीपूर्वक वाचलं तर शैलेश आणि दीपक उत्तर आपल्याला या ठिकाणी कळतं. पण कधी कधी काय होतं की घाई गडबडीत आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून आपण हे उत्तर सोडवताना नेहमी हा रकाना करून सोडवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आडव्या रकान्यात आपण प्रथमतः खेळाची नावं कोणकोणती आहे ती लिहूया. क्रिकेट, फुटबॉल, शॉर्टकट मध्येही तुम्ही लिहू शकता, हॉकी आणि कबड्डी. आणि एका साईडला मुलांची नावं लिहायची आहेत. सुयश, राजेंद्र, शैलेश आणि दीपक. कारण असे प्रश्न जर दिलेले असतील तर त्यावर कमीत कमी 1-2 प्रश्न तरी आपल्याला विचारलेले असतात. त्याचे व्यवस्थित जर रकाने आपण केले तर आपल्याला त्या 2-3 प्रश्नांची उत्तरं ही व्यवस्थित देता येतात. आणि कधी कधी आपण हा जर रकाना आखला तर आपला उत्तर मात्र अजिबात चुकणार नाही. आता सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. मग क्रिकेट आणि फुटबॉल याच्या समोर टिक मार्क करायची. राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. हॉकी खेळासमोर आणि राजेंद्र समोर आपण बरोबरची खूण केली. शैलेश फुटबॉल कुठे आहे इथे आणि कबड्डी खेळतो. आणि दीपक फुटबॉल सोडून म्हणजे फुटबॉल खेळतो खेळत नाही, तो सोडून तो सर्व खेळ खेळतो. म्हणजे सर्व खेळासमोर त्या ठिकाणी बरोबरची खूण येईल. प्रश्न विचारला कबड्डी खेळ खेळणारे कोण? पहा, कबड्डीच्या रकान्यात पाहिलं शैलेश आणि दीपक. मग उत्तर आलेलं आहे 4 नंबरचं दीपक व शैलेश. मला वाटतं या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे अधिक चांगल्या पद्धतीने कळेल आणि व्यवस्थित म्हणजे 100% आपला प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही. तर आता आपण जो प्रश्न पाहिलाय तो म्हणजे 45 आणि त्याचं उत्तर आलेलं आहे ते म्हणजे 4 नंबर दीपक व शैलेश. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पहा, 46वा प्रश्न आहे पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल? आता चिन्हांची मालिका आपली सोपी असते, परंतु कधी कधी काय होतं 3-3च्या टप्प्याने त्यांनी चिन्ह दिलेली असतात. मग 1 नंबरचं चिन्ह 2 नंबरला गेलं का, 3 नंबरचं चिन्ह 1 नंबरला आलं, मधलं चिन्ह कुठं गेलं, या पद्धतीने आपण ते सोडवत असतो. परंतु आता या ठिकाणी 3-3चे गट आपल्याला दिलेले नाहीत. तर मध्ये कोणते कोणते चिन्ह हे मिसिंग आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता पहा, या ठिकाणी भरलेला या ठिकाणी गोल आणि त्यात तिरप्या रेषा आहे. चौकोन त्यात 2 रेषा आहे. त्रिकोण गोल भरलेला. जर तुम्ही या इकडे जर निरीक्षण करत गेले तर त्रिकोण गोल भरलेल्या नंतर तुम्हाला हा स्टार या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे हे जे चिन्ह आहे त्या ठिकाणी पहिलं जे येणार आहे ते आहे स्टार. बरोबर.
आता हे स्टार झाल्यानंतर पुन्हा भरलेला गोल, गोलामध्ये तिरप्या रेषा, नंतर चौकोनात 2 रेषा आणि त्यानंतरचं चिन्ह आपल्याला इथंच दिसतंय. बरोबर आहे की नाही? काय दिसतंय ते चिन्ह या ठिकाणी येणार ते आहे त्रिकोण आणि त्याच्यात टिंब भरलेलं. बरोबर. 2 नंबरचं आलं. पुन्हा स्टार, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. मग आता या ठिकाणी काय येईल बरं मुलांनो? तुम्ही उत्तर टाकू शकता. तर या ठिकाणी येईल पुन्हा स्टार. आला? बरोबर. आणि स्टार झाल्यानंतर पुन्हा काय असतो? गोल आणि तिरप्या रेषा. गोल आणि तिरप्या रेषा. बरं असं पर्याय कुठं आलेला आहे? स्टार, त्रिकोण, स्टार आणि गोल. पहिलाच पर्याय हा दिसतोय आपल्याला. बरोबर. मग ही जी आपण पाहिली चिन्हांची मालिका, तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह आलेला आहे? 1 नंबरचा. स्टार, त्रिकोण, स्टार आणि पुन्हा गोल आणि त्याच्यामध्ये तिरप्या रेषा. तर 46चं उत्तर आपलं आलेलं आहे ते म्हणजे 1 नंबर. हा प्रश्न तुम्हाला अत्यंत छान पद्धतीने समजला असेल, हो की नाही? आता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. छान मुलांनी छान एकपैकी उत्तर दिलेलं आहे. आता यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे 47व्या प्रश्नाकडे. पहा, 47वा प्रश्न काय आहे? 1 जून 1976 स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल? आता आपण जेव्हा मागे तुमचे तास घेतले होते विषयांचे, तेव्हाच सांगितलं होतं की बुद्धिमत्ता हा विषय जरी असला तरी त्यामध्ये आपल्याला भाषेशी संबंधित अनेक प्रश्न विचारलेले असतात, गणिताशी संबंधित अनेक प्रश्न विचारलेले असतात. आता या ठिकाणी सुवर्ण महोत्सव आपण कधी साजरा करतो हे आधी कळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मुलांना हे माहित आहे की 25 वर्षानंतर आपण जो साजरा करतो तो असतो रौप्य महोत्सव. बरोबर. 25 वर्षानंतर साजरा करतो तो रौप्य महोत्सव. 50 वर्षांनी जो आपण साजरा करतो तो असतो सुवर्ण महोत्सव. 75 वर्षांनी जो आपण साजरा करतो तो असतो अमृत महोत्सव. बरोबर. आणि 100 वर्षांनी जो आपण साजरा करतो तो असतो शताब्दी. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे ते म्हणजे सुवर्ण महोत्सव कधी साजरा होईल? आता स्थापना झालेली आहे 1 जून 1976 फक्त काय करायचं, 1976 मध्ये 50 वर्ष आपल्याला मिळवायचे आहेत. कारण जो सुवर्ण महोत्सव साजरा होतो तो 50 वर्षांनी होत असतो. तर या ठिकाणी आपण 50 वर्ष त्याच्यात मिळवूया. 6 0 6, 7 आणि 5 12, 1 हातचा 9 1 10, 1 हातचा 1 आणि 1 2. म्हणजे या ठिकाणी वर्ष आलेलं आहे 2026. 4 उत्तर त्याने दिलेले होते. 1 जून 2001, 1 जून 2036, 1 जून 2026, 1 जून 2025. तर आपलं याचं उत्तर आलेलं आहे 3 नंबरचं 1 जून 2026. बरोबर आहे की नाही? बरोबर. मुलांनी छानपैकी नवनाथ, मच्छिंद्र, पोटगण छानपैकी उत्तर त्यांनी दिलेले आहेत. 3 नंबरचं उत्तर यामध्ये आलेलं आहे ते म्हणजे 1 जून 2026. छान. म्हणजे तुमची तयारी ही एकदम छान चाललेली आहे. आता 47वा प्रश्न आपला झालेला आहे. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे, तो आहे 48वा प्रश्न.
बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला आवडतो तो प्रश्न. चौकोनांची संख्या किती, त्रिकोणांची संख्या किती, कोणांची संख्या किती, आणि यामध्ये तुम्हाला त्याच्या ट्रिक ही शिकवलेल्या असतात. आता या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय 48वा, दिलेल्या आकृतीत चौकोनांची एकूण संख्या किती. सोपा प्रश्न आहे पा. ज्या वेळेस अशा पद्धतीने आपल्याला आकृती दिलेली असते त्यावेळेस हे जे आडवे रकाने आहेत यांना आपण नंबर टाकायचे पहा. 1 2 3 4 आणि 5. आता उभ्या रकान्यांना मी नंबर दिले. आता आडव्या रकान्यांना मी नंबर देते. 1 2 आणि 3. आणि काय करायचं आपल्याला, आडव्या रकान्यांची बेरीज आणि उभ्या रकान्यांची बेरीज करायची. आडव्या रकान्यांची बेरीज आणि उभे दोन्ही बेरीज आपल्याला करायची. पहा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. मग आडव्या रकान्यांची बेरीज आलेली आहे 15 गुणिले उभ्या रकान्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3, 1 आणि 2 3 आणि 3 6. मग आडव्या रकान्यांची जी बेरीज आली 15 आणि उभ्या रकान्यांची जी बेरीज आली 6, या दोघांचा गुणाकार करायचा. त्याचं उत्तर आले 15 सक 90. शाबाश, छान. भारती काळे मरकड, अत्यंत सुंदर उत्तर यांनी या ठिकाणी दिलेले आहे. तर 48 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आलेलं आहे ते आहे 3 नंबर 90. आता यामध्ये तुम्हाला जर चौरस, आता तुम्हाला माहिती आहे, समजा याच्यामध्ये तुम्हाला जर चौरस दिलेला असेल तर चौरसाचं जे सूत्र असतं ते म्हणजे त्याच्यात काय टाकावे लागतात. रकाने जरी तुम्ही केलेले असले तरी मात्र त्यांची तुम्हाला वर्गाची बेरीज या ठिकाणी करायची असते. कधी कधी अशी आकृती दिली जाते, चौरस दिले जातात आणि सांगतात किती चौरस आहे ते पहा. त्यावेळेस त्या रकान्यांना आपण नंबर द्यायचे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज आपण त्या ठिकाणी करायची असते. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग आणि मग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. अशा पद्धतीने 9 4 13 आणि 14 विचारलेले. कधी कधी तुम्हाला अशा पद्धतीने पण दिले जातात कोण, हो की नाही. मग त्यालाही तुम्ही अंक टाकून त्यांची बेरीज करू शकता. कधी कधी रेषाखंड सुद्धा तुम्हाला मोजायला दिला जातो, हो की नाही. मग रेषाखंड जर दिलेला असेल तर त्याचे जे मधले भाग आहेत त्यांना सुद्धा तुम्ही काय टाकू शकता, असे क्रमांक 1 2 3 आणि त्या क्रमांकांची सुद्धा तुम्ही जर बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 तर 1 2 3 आणि 3 6 आणि 4 10. म्हणजे यामध्ये किती रेषाखंड काढता येतील तर 10. म्हणजे अशा पद्धतीने आकृत्यांची संख्या मोजण्याचा जो प्रश्न आहे तो तुम्ही या ठिकाणी सोडू शकता. तर हा जो प्रश्न होता, दिलेल्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती, तर त्याचं आपले उत्तर आलेलं आहे 90. पर्याय क्रमांक 3. आता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे तो आहे 49वा. पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता गटात न बसणारी संख्या ओळखा, चुकीचे पद ओळखा, क्रमाने येणारी संख्या ओळखा. या ठिकाणी आपला चांगला अभ्यास होणं हे खूप गरजेचं आहे. तर यामध्ये आपण शक्यतो पाहताना सुरुवात सोप्यापासून करतो. सम विषम संख्या आहेत का, विषम संख्यांचा टप्पा दिलेला आहे का विशिष्ट असा टप्पा आहे, अंकांची बेरीज सारखी आहे का वर्ग संख्या दिलेल्या आहेत का वर्ग संख्यामध्ये 1 मिळवलाय, घन संख्येत 1 मिळवलेला आहे. अशा अनेक अँगलने आपल्याला यामध्ये विचार करावा लागतो. जेवढा आपल्या या प्रश्नाचा सराव होईल तेवढं हे गणित तुम्हाला फास्ट सोडवता येईल. आता 3 आणि 11 या ठिकाणी तर मला त्या वर्ग ही संख्या दिसेना, घन संख्या ही दिसत नाहीये. तर आता मी या दोघांमध्ये फरक आधी किती येतो हे पाहते. आता 3 आणि 11 याच्यामध्ये मला वाटतं 8चा फरक आहे.
11 आणि 27 यामध्ये आहे 16चा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडं उत्तर आपलं स्पष्ट झालेलं आहे का यामध्ये जो टप्पा आहे त्या टप्प्याची दुप्पट करून त्याच्यात मिळवलेला आहे. आता 16ची दुप्पट किती येईल रे? ती आली 32. मग आता ती आपण जर पुढची 27 मध्ये जर मी ती 32 संख्या मिळवली तर उत्तर येतं 59. पण या ठिकाणी तर 57 दिलेले आहेत. पाहूया आपण. आता 59 32 झाले, 32 ची दुप्पट झाली 64. आता 59 मध्ये मी 64 मिळून पाहते पुढचं उत्तर बरोबर आहे का? पहा, 9 4 13, हातचा दिला 5 आणि 1 6 12. शाबाश. म्हणजे या ठिकाणी जो टप्पा आहे याची दुप्पट ते त्याच्यात मिळवत चाललेले पहा. आता जर 64 ची दुप्पट जर मी घेतली तर ती येईल 128. आता यामध्ये मी 128 मिळून पाहते. 8 आणि 3 11 बरोबर 251. म्हणजे या ठिकाणी जो टप्पा घेतलाय त्याची या ठिकाणी काय केलेली आहे? दुप्पट दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 57च्या जागी पाहिजे होतं 59. हो की नाही? पण त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे 57. म्हणजे चुकीचं पद किती आलेलं आहे? 2 नंबर. बरोबर मरकड खालेलकर. छान. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 49 प्रश्नाचं उत्तर. चुकीचं पद आपण या ठिकाणी ओळखलेलं आहे. यानंतर जो 50वा प्रश्नाकडे आपण मुलांनो वळूया. तर 50वा जो प्रश्न आहे तो आहे सन 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता. तर सन 2016चा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? होता. बरोबर 2015 म्हणजे झालेलं वर्ष आहे. आता यासाठी तुम्हाला ह्या दिनदर्शिकेच्या सगळ्या ट्रिक्स मला वाटतं माहिती असतील. हो की नाही? आता स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, पण याआधी शिक्षण दिन कधी असतो बरं? शिक्षक दिन नाही हा, शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. आणि शिक्षण दिन असतो 11 नोव्हेंबरला. शिक्षण दिन कधी आपण साजरा करतो? 11 नोव्हेंबर. बरोबर आहे की नाही? तर आता तुम्ही म्हणताल मॅडम 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे आणि मग आपण नोव्हेंबर पर्यंत पुढं जायचं का? आता हे दिलेलं आहे 2015चं वर्ष, हे दिलेलं आहे 2016चं वर्ष. म्हणजे आधी आपल्याला 11 नोव्हेंबर 2015ला कोणतं वर्ष येतं हे या ठिकाणी पाहावं लागेल. आता तुम्हाला माहितीये 15 ऑगस्ट, 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. बरोबर. पुढं काय? 14 नोव्हेंबर बाल दिन. हे चारही वार एकाच दिवशी येतात. बरोबर ना? मग या ट्रिकद्वारे तुम्ही 11 नोव्हेंबरला कोणता वार येतो हे लगेच ओळखू शकता. ओळखू शकता की नाही? पहा, मग 14 नोव्हेंबरला 15 ऑगस्टला जर रविवार आहे तर 14 नोव्हेंबरला काय आला? रविवार. बरोबर 14 नोव्हेंबरला सुद्धा आला रविवार. मग 14ला जर आला रविवार तर 13ला काय आला? 13ला आला शनिवार. 12ला आला शुक्रवार आणि 11 नोव्हेंबरला आलेला आहे गुरुवार. बरोबर. म्हणजे सन 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर 2015चा शिक्षण दिन कधी आहे? गुरुवारी आलाय. पण आपल्याला त्यांनी कधीचा विचारला रे? 2015चा विचारला का? नाही, आपल्याला त्यांनी विचारलेला आहे 2016चा. बरोबर आहे का नाही? तर 2016चा शिक्षण दिन. आता या आधी पाहताना आपल्याला माहितीये आज जर वार आहे, समजा आज 22 नोव्हेंबर आहे, आज 22 तारखेला जर शनिवार आहे तर 2026चा जो 22 नोव्हेंबर आहे त्याला रविवार येईल.
परंतु जर लीप वर्ष असेल तर तो वार काय होतो, एक दिवस पुढे जात असतो. मग आता जर या ठिकाणी 2015ला शिक्षण दिनाला जर गुरुवार आला तर 2016 काय आहे, लीप वर्ष आहे. मग या ठिकाणी शुक्रवारी येईल का तो वार, तर नाही, शुक्रवार सोडून तो वार येणार आहे शनिवारी. कधी येईल तो, शनिवार. म्हणजे जर 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी आला तर त्याच वर्षीचा शिक्षण दिन आलाय गुरुवारी आणि 2016चा शिक्षण दिन येणार आहे शनिवारी. कशामुळं, लीप वर्ष असल्यामुळं. तर 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 शनिवार. कळलं? ओके. ह्या गट क्रमांक 1, गट क्रमांक 2 हे चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवत चालायचं आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 51वा. दिलेल्या आकृतीतील त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती? दिलेल्या आकृतीतील त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती? आता पहा, या पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला आला तर या पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर पाहताना आपल्याला त्याच ठिकाणी त्या आकृत्यामध्ये किती त्रिकोण आहे, किती चौकोन आहे हे पाहणं गरजेचं असतं. तर आपण या ठिकाणी पाहूया त्रिकोण किती आहे. पहिलं त्याने त्रिकोण विचारले. पहा, हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3. तुम्हाला ट्रिक माहिती आहे, 1 आणि 2 3, इकडचे 3 बरोबर. हा झाला 4, हा पूर्ण झाला 5. हे 3, 1 आणि 2 3, 1 आणि 2 3 झाले 6, हा 7, हा पूर्ण 1 झालाय 8 आणि हा एक पूर्ण झालेला आहे 9. म्हणजे त्रिकोण झालेले आहेत 9 आपले. आता चौकोन आपल्याला पाहिजे आहेत. आता चौकोन पहा, हा 1 आहे बरोबर, दिसतो. त्यानंतर हा 1 आहे 2 आणि हा 1 आहे 3. याच्या व्यतिरिक्त दिसतात का रे चौकोन तुम्हाला मुलांनो? मला तर तेवढेच दिसताय ते. मग चौकोन आहे 3, पण हे उत्तर या ठिकाणी आलेलं नाहीये. त्रिकोण आहे 9, चौकोन आहे 3. हा प्रश्न जो आहे त्यांचा त्यावेळेचा चुकलेला आहे. त्यांनी ते दिलेलं आहे की त्याचं उत्तर, त्यांचं जे आहे पर्याय तो चुकलेला आहे. परंतु 51चं जे आपलं उत्तर येत होतं ते आहे त्रिकोण 9 आणि चौकोन 3. परंतु या पर्यायात ते उत्तर आलेलं नाही. त्यावेळी जो फेब्रुवारी 2019ला ही जी प्रश्नपत्रिका झालेली होती त्यामध्ये हा प्रश्न चुकीचा आलेला होता आणि त्यामुळं त्याचं उत्तर हे मुलांना मार्क त्यावेळेस भेटलेले आहे. आता पुढचा आहे 52वा प्रश्न आपल्याला आलेला आहे. पहा, आता 52वा जो प्रश्न आहे की खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? अत्यंत सोपा प्रश्न आहे मुलांनो, दिसतोय व्यवस्थित? पहा, काय प्रश्न आहे? 121, 169, 225 आणि 289. हो की नाही? आता पाहिल्यावरून आपल्याला लगेच कळतं, कारण आपण आता पेपर देणार आहोत फेब्रुवारी मध्ये. म्हणजे आपल्या वर्ग संख्या चांगल्या पाठ झालेल्या आहेत. 121 वर्ग संख्या आहेत, 169 तुम्ही पण उत्तर पाठवू शकता, 169 आहे, 225 आहे आणि 289 आहे. परंतु आता त्यांनी वर्ग संख्या कशा दिलेल्या आहे ते आधी आपण पाहूया. तर पहिला जो आहे 121 तो आहे 11चा वर्ग. त्यानंतर 169 आहे तो आहे 13चा वर्ग. त्यानंतर 225 जो आहे तो आहे 15चा वर्ग. त्यानंतर 289 आहे तो आहे 17चा वर्ग. आता या ठिकाणी 334 वर्ग संख्या नाहीये, 246 वर्ग संख्या नाहीये, 2 वर्ग संख्या आपल्या पुढे आहे 400 आणि 361. पण यांनी जे वर्ग या ठिकाणी दिलेले आहे ते विषम आहे. पहा, 11 नंतर 12 सोडला 13 दिला, 13 नंतर 14चा वर्ग सोडून दिला 15 दिला, 15चा वर्ग झाल्यानंतर 16चा वर्ग सोडून दिला 17चा. मग 17 नंतर 18चा वर्ग सोडून द्यायचा आणि आपल्याला घ्यायचा आहे तो 19चा वर्ग. मग 19चा वर्ग येईल
तो येईल 361. किती नंबरचा? 4 नंबर. 52चं उत्तर येईल ते म्हणजे 4. दिसतोय? पा काय आहे? बरोबर 4 नंबर. महेश नामदेव जगडे घोरपडे भारती काळे यांनी जे उत्तर टाकलेले आहेत, घोरपडे काळे 4 नंबरचं उत्तर या सगळ्या मुलांचं बरोबर आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 121, 169, 225, 289. याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 4 नंबरचं 361. बरोबर. आता 52व्या प्रश्नानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे 53व्या प्रश्नाकडे. आवडता प्रश्न आहे तुमचा आणि तो आहे वेन आकृती. काय आहे? वेन आकृती. पहा, पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी, त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी आणि चौरसात वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी दर्शवलेले आहेत. तर आकृतीचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्यायातून शोधा. पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी, त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी व चौरसात वर्ग खोल्या स्वच्छ करणारे. मग आता पहा, 3 आकृत्या दिलेल्या आहेत. तो वर्तुळात काय आहे? क्रीडांगण स्वच्छ करणारे. बरोबर. त्रिकोणात काय आहे? हा त्रिकोण बाग स्वच्छ करणारे. बाग स्वच्छ करणारे. आणि चौरस जो आहे याच्यात आहे वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी. तर आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नाचं उत्तर शोधायचं. फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? फक्त क्रीडांगण. कोणतं आहे क्रीडांगण? हे. आणि बाग म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळात काय आहे बरं सारखं हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये मला वाटतं त्रिकोण आणि वर्तुळात जो अंक आहे तो आहे 3. म्हणजे फक्त क्रीडांगण आणि बाग स्वच्छ करणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत 3. मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 3. बरोबर. महेश घोरपडे 3 उत्तर त्यांनी पाठवलेलं आहे. ललित या सगळ्यांचं जे उत्तर आहे त्यांचं बरोबर. वाल्मिक कारभार, वैशाली अमृते, छान. या मुलांनी वाघ यांनी एकदम बरोबर उत्तर या ठिकाणी टाकलेलं आहे. 53चं उत्तर आलेलं आहे 3. आता 54वा जो प्रश्न आलेला आहे ते आहे दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकळे किती? आकृती दिसतीये तुम्हाला? काय विचारले? दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकळे किती? आता ह्या पद्धतीचा जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्याचे फक्त आपल्याला गोल जे ठोकळे आहेत ते आपण मोजून पाहायचे आहेत. त्याच प्रश्न आकृतीत पहा. आता हे घनाकृती ठोकळे तुम्हाला इथे 3 रांगा दिसत आहेत, हो की नाही? वरती 2 रांगा दिसत आहेत आणि 3-3च्या त्या रांगा आहेत. आता वरून जरी आपण सुरुवात केली पहा 1 2 3 4 5 6 7 इकडचे 8 9 10 बरोबर. नंतर 11 12 13 ही लाईन 14 15 16 आणि ही खालची लाईन 17 18 19. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर येत आहे घनाकृती ठोकळे ते येत आहे 19. खालीून आपण मोजू शकता तुम्ही. ही 3 ची लाईन 3 3 दुने 6 3 त्रिक 9 बरोबर. 3 चौक 12 3 पाचे 15 नंतर हे 3 3 सक 18 आणि हा एक 19. मग दिलेल्या आकृतीतील जे ठोकळे आलेले आहेत बरोबर पवार काय गाडेकर बरोबर यांचं उत्तर जे आलेलं आहे 19 बरोबर आहे. बागल वाघ गोरगे शाबाश. खूप सुंदर पद्धतीने पटकन तुम्ही सोडवलेले आहे. 54चं उत्तर येत आहे 2 नंबरचं 19. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तुम्हाला आवडणार आहे आरशातील प्रतिमा. आता आपला आहे 55वा प्रश्न. आरशातील प्रतिमा.
प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आता आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपण आरशातील प्रतिमा पाहतो ती डावीकडून उजवीकडे दिसत असते आणि जी पाण्यातील प्रतिमा पाहतो आपण ती वरून खाली दिसते. म्हणजे वरचा भाग हा पाण्यातील प्रतिमेत खाली दिसतो आणि खालचा भाग वरती दिसतो. परंतु आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडचा भाग हा उजवीकडे दिसतो आणि उजवीकडचा भाग डावीकडे दिसतो. आता या ठिकाणी आपण ती आकृती काढून घेऊया पुन्हा आणि ते अक्षर कसं दिसतील हे आपण याच्यामध्ये पाहूया. आता या ठिकाणी जो हा ई आहे तो आरशातील प्रतिमेमध्ये कसा येणार आहे? पहा या पद्धतीने, बरोबर. त्यानंतर जो डी आहे तो कसा येणार आहे? या पद्धतीने, बरोबर. आता ए इकडे येईल, व्ही इकडे जाईल, नंतर आर इकडं आणि पी अशा पद्धती आरशात दिसेल, बरोबर. मग आरशातील प्रतिमा या पद्धतीचे इथं कुठं आहे पहा बरं. नाही, हा नाही बसत, हे तर बसणारच नाही कारण उलट दिले पाण्यात सारखं. ई डी व्ही ई, बरोबर. म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर बसते ते आहे 3 नंबर, बरोबर. सोमनाथ, वाल्मिक, सोनाली, नितीन यांनी अत्यंत छान पद्धतीने उत्तर या ठिकाणी, भारती काळे, अमृते, सगळ्यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. 55 प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ते आहे 3, बरोबर. छान सोनाली, पल्लवी, अत्यंत सुंदर. त्यानंतर 56वा प्रश्न तोच आहे, तो म्हणजे आरशातील प्रतिमा. आता या ठिकाणी आपण आरशातील प्रतिमा, मी तुम्हाला आता सांगितलं की डावीकडचं उजवीकडं दिसतं, उजवीकडचं डावीकडं दिसतं. तर आता हा जो 7 आहे तो कसा दिसणार आपल्याला पहा, या पद्धती, बरोबर. हा 6 असा दिसेल आपल्याला आणि 4 मात्र आहे तसंच. कुठे बरं या सांगा, अशी आकृती कुठं आहे? नाही. 2 नंबरला नाही, 3 नाही, हा चुकला ना. 4 म्हणजे 56व्या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे आरशातील प्रतिमा ते म्हणजे 4, बरोबर. सुलाखे, बागुल, गाडेकर या मुलांनी एकदम बरोबर उत्तर, काळे, अमृते, छान, अत्यंत घोरपडे, बरोबर उत्तर या सगळ्या मुलांचं या ठिकाणी आलेलं आहे. सगळ्यांचं अभिनंदन. यानंतर आपण 57व्या प्रश्नाकडे या ठिकाणी वळूया. सोपा प्रश्न आहे पहा. प्रश्नात दिलेली वेन आकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा. पहा या ठिकाणी वेन आकृती आपण काढून पाहिजे. अन्न घटक, पिष्टमय पदार्थ, गहू. आता जर मी म्हटले अन्न घटक, मग अन्न घटकातच येतो पिष्टमय पदार्थ, त्याच्यातच येतो आतमध्ये गहू, पिष्टमय पदार्थ. म्हणजे 1 नंबरची वेन आकृती या पद्धतीने तयार होईल, हो की नाही. आता 2 नंबरची पाहूया आपण, भारत. ओके, भारत. त्यामध्ये हे 2 राज्य, महाराष्ट्र आणि कर्नाटक. म्हणजे 2 नंबरचाच पर्याय आपला या ठिकाणी बसलेला आहे. छान गाडेकर, अमृते, एकदम छान. काळे 2-2 उत्तर या ठिकाणी, साळवे, घोरपडे, वाळके, छान. या सगळ्या मुलांचं 2 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर ही वेन आकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी जुळलेली आहे? भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटक, बरोबर. आता यानंतर आपण जो पुढचा प्रश्न आहे त्याच्याकडे जाणार आहोत. तो आहे 58वा. अत्यंत सोपा प्रश्न आहे पहा. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. आपण पाहतो या आकृत्यामध्ये कधी रेषांची संख्या वाढवलेली असते, कधी कमी केलेली असते, कधी घड्याळाच्या दिशेने फिरत असतात,
कधी घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत असतात. आणि ही आकृती एवढी सोपी आहे का तुम्हाला पाहिल्याबरोबर त्याचं उत्तर येते. हो, गाडेकर, बागल, सुलाखे, बरोबर. सगळ्या मुलांनी त्याचं उत्तर 3 दिलेलं आहे. पहा, त्यांनी काय केलेलं आहे, एक एक रेष कमी केलेली. आधी इकडची केली, मग इकडची केली, मग पुन्हा इकडची केली या ठिकाणी, मग इकडची केली. आता ही रेष त्यांची जाईल तर त्याचं आता या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी खाली आहे, पण हे खाली टोक आहे का इथं? नाही, तर ते वरती आहे. म्हणजेच या 58व्या प्रश्नाचं जे उत्तर येते ते येते 3 नंबर. कारण कधी कधी घाईत आपण चला एक गेली रेष म्हणजे असं हे लगेच 1 नंबरचं उत्तर आपण भरू शकतो. पण काळजीपूर्वक पहा, याचे जे टोक आहेत ते खाली आहे आणि याचे नाही. म्हणजे या प्रश्नाचं 58व्या प्रश्नाचं उत्तर 3 येईल. गाडेकर, बागल, छान, सगळ्यांची उत्तर 3 आलेली आहेत. शाबाश. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत. खूप सोपा प्रश्न आहे, समसंबंध. आवडीचा प्रश्न असतो मुलांचा, कारण पटकन उत्तर येतं ज्यांची तयारी छान असते. 59 ते 63 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय लिहा. आता हे सगळे आकृतीमध्येच आहे. संबंध दिलेला आहे. आता इथंच तुम्हाला दिसतंय ही सूची दिलेली आहे. आता ही जी सूची आहे ती बंदर, आणि ही जी सूची आहे ते पहा, पहिला आहे किल्ला, दुसरा आहे दीपगृह, तिसरा आहे हवाई मार्ग, चौथा आहे खान. बरोबर, काळे, सुलाखे यांनी लगेच त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर ही जी सूची आहे ती आहे दीपगृह. छान. अमृते, गाडेकर, बरोबर, वाळके, छान छान, एकदम सगळ्यांचं उत्तर हे बरोबर आहे. आता त्यानंतर एक काही प्रश्न आपण तुमच्या सरावासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. पहा मुलांना, दिसत असेल तुम्हाला, एका रस्त्यावर प्रत्येकी 15 मीटर अंतरावर एक, याप्रमाणे एकूण 300 मीटर अंतरावर विजेचे खांब उभारले आहेत. तर एकूण किती विजेचे खांब त्या रस्त्यावर आहे? माहित आहे ना ट्रिक? काय करायचं? बरोबर, एकूण अंतर. ह्या पद्धतीने जर प्रश्न विचारला खांब किती आहे, झाडे किती आहे, तर त्याचं एकूण अंतर किती आहे? 300. त्याला 2 झाडातलं अंतर असेल, 2 खांबातलं अंतर असेल, त्यांनी भागायचं आणि त्यामध्ये 1 मिळवायचं. हो, मग किती आलं? 15 दुने 30, 15 शून्य शून्य आणि 20 आणि एक उत्तर आलेलं आहे 21. म्हणजे किती खांब आलेले आहेत त्या रस्त्यावर? 21. शाबाश. काळे, अमृते, एकदम हुशार मुलं आहेत सगळी. आता या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, सन 2017 या वर्षाची सुरुवात रविवारी होत असेल तर 2018 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी कोणता वार असेल? पहा, 2017 ला वर्षाची सुरुवात म्हणजे काय रे मुलांनो? 1 जानेवारी. बरोबर. मग 1 जानेवारीला रविवार आहे. तुम्हाला शिकवलेला आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी जो वार असतो तोच वार त्या वर्षाच्या शेवटी असतो. वर्षाचा शेवटचा दिवस काय झाला? 31 डिसेंबर. म्हणजे 2017चं जे 31 डिसेंबर आहे त्याला काय आला? मग रविवारच आला. पण आपल्याला काय विचारलं? 2018चा 1 जानेवारीची दिनांक विचारलेली आहे. मग 1 जानेवारी काय आला बरं? सोमवार. लीप वर्ष आहे का हे? नाही. मग 1 जानेवारीला कोणता वार आलेला आहे? सोमवार. सन 2000. शाबास सुलाखे, काळे, छान. पहा, हे 3-4 प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे 2-3 प्रश्न सरावाचे मी घेते, वेळ संपत आलेला आहे. पहा, 80, 79, 75, 66 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल सांगा बरं लवकर. पहा, कमी कमी झालेले आहे. पहा, 80 मधून 1 कमी केला 79, 79 मधून 4 कमी गेले 75, 75 मधून 9 गेले 66. म्हणजे
वर्गसंख्येच्या टप्प्यांनी हे काय होतंय कमी. मग पुढचा वर्गसंख्या आहे 16 आणि 66 मधून जर 16 गेले तर त्याचं उत्तर येतंय 50. छान. सुलाखे, गाडेकर यांनी 3 नंबरचं उत्तर त्याचं दिलेलं आहे. पुढचा आहे समसंबंध. काय केले? 2 प्रश्नातला संबंध पहा. 1 2 3 4 रेषा, इकडे 1 2 3 आहे म्हणजे एक रेष काय केली त्यांनी कमी. मग इथं 1 2 3 आहे तर किती रेषा होतील? 2च. मग किती नंबरला आलंय ते? बरोबर 3. काळे, गाडेकर, वाळके, अमृते, शाबाश, छानपैकी आलेला आहे. आता यानंतर घड्याळात 9:07 इतकी वेळ झालेली असताना मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल? एवढा एकच प्रश्न आपण घेऊया. तुम्हाला मी दिशा चक्र सांगितलंय. उ ई पू, आ द न प वा. आता 9:07. आता घड्याळ जर आपण पाहिलं, घड्याळ तुम्हाला कळतंय इथं 12, इकडं 3, इकडं 9, इकडं 6, तर 9:07. बरोबर 9:07 म्हणजे या ठिकाणी तो असेल मिनिट काटा. मग कोणत्या दिशेला जातोय रे तो मिनिट काटा? पहा बरं इकडं. ईशान्य. शाबाश, छान. अमृते, घोरपडे, काळे, तर याचं उत्तर आलेलं आहे ते आहे 3 ईशान्य. क्रमाने येणारी संख्या हे पण तुम्हाला येईल. आता याच्यामध्ये कितीचा टप्पा आहे? 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, पुन्हा 5. आता 5 3 2 म्हणजे पुन्हा 3 घ्यावे लागतील आपल्याला. इथं येईल 20 आणि 3 23, 3 नंबरच. बरोबर. मग क्रमाने येणारी संख्या आपण या ठिकाणी येणार आहे 23. तर या ठिकाणी छान सुलाखे वगैरे एकदम मस्त पैकी या ठिकाणी तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. छान मुलांची तयारी झालेली आहे. गाडेकर अत्यंत सुंदर. पुढचा फक्त शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी एक तुमच्या सरावासाठी पाहणार आहोत. वेन आकृतीचा. फक्त वर्तुळ आणि फक्त त्रिकोण यांच्यात असलेल्या संख्यांचा गुणाकार किती? काय विचारलं त्यांनी? फक्त वर्तुळ आणि फक्त त्रिकोण. फक्त वर्तुळात पाहिजे. किती येतोय? 10. फक्त गुणाकार करायचा आहे. फक्त त्रिकोणात 2, आणखी काय 7, पुन्हा आहे 4. बरोबर. मग यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. सांगा बरं किती उत्तर येईल? 10 दुने 20, 20 आणि 7 140, 140 गुणिले 4, 14 चोक 56 म्हणजे 560. बरोबर. काळे, गाडेकर, वाळके, छान. या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचं 560. तर पहा, आज आपण या ठिकाणी फेब्रुवारी 2019 यामधल्या बुद्धिमत्ता या विषयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे. मुलांनी अत्यंत हुशार पद्धतीनं लवकर म्हणजे जो स्पीड त्यांचा पेपरला सोडवण्यासाठी पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. नक्कीच तुम्ही या ठिकाणी गुणवत्ता यादीत येणारच, यात शंका नाही. आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयाचं या ठिकाणी स्पष्टीकरण घेतलं. या ठिकाणी आपले तास या ठिकाणी संपत आहे. तर या पुढचा तास मला वाटतं उद्या रविवारी तुमचा सकाळच्या वेळेत आहेत. तर त्या वेळेतही तुम्ही 7 ते 8 या वेळेत त्या तासासाठी जॉईन व्हायचं आहे. तर सगळ्यांना या ठिकाणी गुड इव्हनिंग, गुड नाईट. आणि या ठिकाणी मी आपला माझा तास श्रीमती मुजावर रेहना गणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने या ठिकाणी संपवत आहे. धन्यवाद. चला थांबू का सर? हो हो, धन्यवाद मॅडम. आज थँक्यू सर. रेहना मुजावर मॅडमनी 2019 ची बुद्धिमत्ता जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधील प्रश्न क्रमांक 43 ते 60 अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या समोर सादर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज शनिवार असल्यामुळे आजची वेळ थोडीशी बदललेली आहे आणि उद्याची जी वेळ असणार आहे आपली तासिकेची बुद्धिमत्तेची उर्वरित जी प्रश्न आहेत 2019च्या प्रश्नामधले
ती म्हणजे प्रश्न क्रमांक 60 ते 75 ही उद्या आपण सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा भेटणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.